इथे पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल स्वयंपाक चालू आहे, तर स्वयंपाक माझं सगळं झालेलं आहे. किचन ओटा पुन्हा एकदा छान क्लीन करून घेतला आणि तुम्हाला माहिती आहे सध्या धोंड्याचा महिना चालू आहे आणि दर 3 वर्षांनी हा धोंड्याचा महिना येत असतो, म्हणजेच अधिक मास. आणि ह्या अधिक मासामध्ये किंवा धोंडे केले जातात पाहुण्यांना वगैरे. पण त्या अगोदर सगळ्यात अगोदर देवाला केलेले जातात. तर इथं माझी तीच तयारी चालू होती. मस्त पीठ मळून घेतले आणि मुगाचं पुरण टाकलेलं होतं आणि पुरण करून घेतलं छानपैकी, साखर वगैरे टाकून हटून घेतलं आणि इथं मस्त करत बसले होते टी व्ही बघत बघत. धोंडे तयार होते माझे, कारण खूप करावे लागतात. प्रत्येक देवाला 30 आणि 3, 30 आणि 3 असे करायचे असतात आणि भरपूर देव असतात गावामध्ये, त्यामुळं खूप वेळ लागतो. म्हणून इथं मी लवकरच करायला बसले आणि माझ्या मुलीला म्हणत होते की थोडं करू लाग मदत, पण ते मुलं काय ऐकतात का, ते त्यांचा टी व्हीचाच नाद असतो. आणि ते छानपैकी मी असे करून घेतले आणि मग आता उकडूनच करते. बरेच जण असे तळून करतात, पण आमच्या इकडे ना देवासाठी उकडूनच करतात, म्हणून मी पण छानपैकी असं उकडूनच करणार आहे. आणि जास्त उकडू द्यायचं नाही, थोडं वाफवून घ्यायचं. गॅसवर मी इथे पाणी ठेवलेलं आहे आणि छानपैकी सगळे धोंडे असे उकडून घेते आणि नंतर मुलींना पाठवणार होते देवाला. तुमचे झाले आहेत का देवाला करून धोंडे, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.